काय स्ट्रॅटेजीज बघितल्या त्या ऑल ओव्हर स्टॉक साठी होत्या, इक्विटी ऑर कॅश. ठीक आहे, FNO किंवा कॅश मार्केट साठी. आता जे मी आज स्ट्रॅटेजी शिकवणार आहे ती एका स्टॉक मर्यादितच आहे. म्हणजे आता सपोज तो स्टॉक आहे एशियन पेंट, पेंटचा राजा बोलतात. सो ह्या स्टॉक पुरतीच ती स्ट्रॅटेजी आहे. सो फक्त आणि फक्त एशियन पेंट साठीच आपण ही स्ट्रॅटेजी यूज करणार आहे. सो स्ट्रॅटेजी काय आहे? ऑब्विसली मुव्हिंग ॲव्हरेज बेस्ड स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, सो ह्याच्यासाठी आपण मुव्हिंग ॲव्हरेज लावणार आहोत 89. आणि इथे सोर्स मध्ये ह्याच्या आधी आपण कधी सिलेक्ट नाही केलंय, पण ह्या स्ट्रॅटेजीसाठी सिलेक्ट करायचंय सोर्स हाय. ठीक आहे, त्यात काय सिलेक्ट करायचं? सोर्स हाय. ठीक आहे, एक मिनिट, ह्याचा कलर येलो ठेवलेला आहे. एक बँड बनवायचा आपल्याला. ठीक आहे, हे झाला हाय. आणि आपल्याला आता अजून एक बनवायचा आहे लो साठी. सेम 89 लो. एटी 89 मुव्हिंग ॲव्हरेज हाय आणि लो. कलर मी ह्याचा ठेवतीये ग्रीन. ओके, बँड तयार झाला. हा येलो लाईन तुमची 89 मुव्हिंग ॲव्हरेज हाय आहे आणि ग्रीन लाईन तुमची 89 मुव्हिंग ॲव्हरेज लो आहे. सोर्स मध्ये जाऊन आपण हाय आणि लो सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, सो स्ट्रॅटेजी येता जेव्हा पण तुमचा प्राइस स्टार्टिंग पासून बघूया. ओके, आणि टाइम फ्रेम सिलेक्ट करायचं तुम्हाला वीक. ठीक आहे, मी टेक्स्ट मध्ये एकदा तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगते. एशियन पेंट strategy, select moving average 89 high and moving average 89 low. Select time frame week. ठीक आहे, 1 वीकचा टाइम फ्रेम सिलेक्ट करायचा. आता स्टार्टिंग पासून बघा, आपली जी येलो लाईन आहे ती 89 हाय आहे. ठीक आहे, जेव्हा कधी तुमचा एशियन पेंटचा प्राइस 89 हायच्या जवळ किंवा 89 च्या बँडला टच होतो, तेव्हा तुम्हाला काय करायचंय? बाय करायचा स्टॉक. ठीक आहे, सो आता जर तुम्ही इथे बघताल तो फुल ह्याच्यामध्ये इथे 89 ला काय केलंय? ब्रेक केलंय. सो आपण इथे काय करणार? बाय करणार. सो या रेंजला आपण 30 रुपीजला बाय केला स्टॉक. ठीक आहे, आणि आता विकणार कधी? तर तो विकायचा आहे तुमचा जेव्हा तुमचा 89 लो ला
टच होईल. ठीक आहे, म्हणजे कोणता? तुमची ग्रीन लाईन. ठीक आहे, तो आता बघूयात. इथे इथे तुमचा नाही, पण शॅडो आहे. शॅडो वरती आपण एक्झिट नाही करत. इथे इथे आपली काय होईल? एक्झिट होईल या कॅन्डलला. सो 90च्या रेंजला आपण काय केला? इथे एक्झिट केला. ठीक आहे, 90च्या रेंजला आपण काय केलं? एक्झिट केला. आपण बाय कितीला केलतं? 30 रुपीला. 30ला बाय केलता आणि 90ला एक्झिट केलं. ठीक आहे, ही झाली तुमची फर्स्ट एंट्री. त्याच्यानंतर परत तुम्हाला कुठे एंट्री भेटते? तर परत आपल्याला काय करायचंय? येलो लाईनला काय करायचंय? बाय करायचंय. येलो लाईन आपली बाईंग लाईन. ठीक आहे, आता परत इथे कुठे पण तुम्ही बाय करू शकता. सपोज मी ह्या इथे 119 ला बाय करतेय, ह्याच्यावरती. ठीक आहे, जवळ म्हणजे ह्या बँडच्या जवळ. हा इथे हे साइडवेज होता, सो इथे नाही केला मी, किंवा इथे जरी केलं तरी चालणार आहे, पण हा साइडवेज गेला. सो आता दिसतंय मला, पण मे बी तेव्हा दिसणार नाही. आपण इकडेच पकडूया. तो 113, 120 या रेंज मध्ये आपण कुठेही बाय केलंय. ठीक आहे, आता ग्रीन लाईन तुमची एक्झिटची लाईन आहे. तो आता इथे ग्रीन लाईनच्या खाली नाही झालेला आहे, सो अजून एक्झिट नाही करणार. हे पण शॅडो आहे. इथे आपण एक्झिट करणार 800 ला, 866च्या प्राइसला. म्हणजे आपण कितीला घेतलेलं? 130, 135च्या रेंजला घेतलेलं, आणि 860, 866 या प्राइसला आपण काय केलेलं आहे? विकलेलं आहे. ही आपली कधी झाली? एंट्री नंबर 2. ठीक आहे, आता परत काय करायचं आपल्याला? येलो लाईनच्या वरती बाय करायचं. सो आपण इथे परत बाय केलं 960, 970च्या रेंजला. ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचंय? ग्रीन लाईनच्या खाली विकायचं. 970 पकडते मी. 970 ला आपण बाय केलंय. आणि विकला कधी होतं? 2596 ला. ही तुमची थर्ड एंट्री होती. ठीक आहे, आणि आता परत तुम्हाला इथे एंट्री भेटलीये 3000च्या रेंजला. ठीक आहे, आणि आता अजूनही तुमचा एक्झिट झालेला नाहीये. सो ही होती एशियन पेंट स्ट्रॅटेजी. सो जेव्हा पण तुम्हाला ह्या येलो बँडच्या वरती जेव्हा पण प्राइस भेटते, आणि आतापर्यंत 3च एंट्री एक्झिट झालेले आहेत ह्या स्टॉक मध्ये, आणि प्रत्येक वेळेस 1:5 हा मिनिमम टार्गेट आलेला आहे. 1:5 हा मिनिमम टार्गेट आहे. तुम्ही आता परत एकदा बॅक टेस्ट करू शकता. तो ही होती एशियन पेंटची स्ट्रॅटेजी. तो आता परत मागच्या म्हणजे जुलै महिन्यातच बाईंग आला होता ह्याला, आणि तो आतापर्यंत ऑलमोस्ट म्हणजे इथे जरी कुठे घेतलं होतं 3070 वगैरेच्या रेंजला, किंवा 3100च्या रेंजला, तर तो आता आहे 3300च्या रेंजला. ठीक आहे, 1:5 हा त्याचा मिनिमम टार्गेट आहे. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? तुम्हाला फक्त बँड चेक करायचा आहे मुव्हिंग ऍव्हरेजचा, 89 हाय आणि 89 लो, आणि टाइम फ्रेम घ्यायचा आहे वीकली टाइम फ्रेम. जेव्हा पण कधी तुमचा 89 हायच्या जवळपास किंवा त्या लाईनच्या वरती ब्रेक करतोय किंवा टच करतोय, तुम्हाला काय करायचंय? बाय करायचंय. आणि जेव्हा पण कधी ग्रीन लाईन 89 लो चा जो बँड आहे
खालच्या साईडचा 89 लोचा, जेव्हा पण त्या लाईनला ब्रेक करून कॅन्डल खाली क्लोज करते, मी क्लोज वर्ड यूज करते, शॅडो नाही, क्लोज करते, तेव्हा आपल्याला काय करायचं, एक्झिट करायचं. तो ही एशियन पेंट साठी फक्त. ह्याच्यात कोणाला काय डाऊट, समजली आहे स्ट्रॅटेजी? इझी आहे. आता परत तुम्हाला एकदा इथे भेटलेलं आहे, सो अजून 1:5 तरी टार्गेट नाही आलेला आहे. तो आणि हे खूप लॉंग रन चालते, तर तुम्ही हे जर पकडून चालला तर खूप लॉंग रन तुम्हाला भेटतं घ्यायला. तो आतापर्यंत म्हणजे एशियन पेंट फॉर्म कधी झालाय, 3च वेळा तुम्हाला एंट्री आणि एक्झिट भेटलेलं आहे. 2003 पासून ते 2022 पर्यंत फक्त 3दा तुम्ही एंट्री केली आणि एक्झिट केलंय या स्टॉक मध्ये. आणि आता परत मी ही मध्ये म्हणजे ऍक्च्युली आपली स्विंगची स्ट्रॅटेजीच चाललेली आहे, पण ही ह्यासाठीच घेतली की आता परत तो 89 ला आलेला आहे, म्हणून ही स्ट्रॅटेजी आपण आज घेतलेली आहे. ठीक आहे, सो आज आपण तुम्हाला कुठे जवळ अजून ह्या बँडच्या जवळ कुठे भेटतोय तर परत बाय करू शकता, बाईंग अपॉर्च्युनिटी आहे. जितक्या डीप मध्ये उचलता येईल तितक्या, कारण की 1:5 याचा मिनिमम टार्गेट आहे. म्हणजे तुम्ही एक 4,000 4,500च्या रेंजला तर तुम्ही हा स्टॉक बघू शकता. ठीक आहे, तो ही होती तुमची स्टॉक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी एशियन पेंट. असेच अजून भरपूर आहेत, इन्फोसिस आहे, अजून 1-2 स्टॉक्स आहेत जे FMCG चे, सो असे आहेत. पण सध्या आता एशियन पेंट आला होता, सो एशियन पेंटची आपण स्ट्रॅटेजी घेतलेली. सो आतापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटेजीज कंप्लीट केल्यात. इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी घेतल्यात, ATH ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, 200 मुव्हिंग ऍव्हरेज स्ट्रॅटेजी घेतली आहे लॉंग टर्म साठी. आणि थर्ड आपण IPO स्ट्रॅटेजी घेतली आहे का? नाही अजून. ओके, सो IPO स्ट्रॅटेजी आपण बघूयात. ती एकदा मी कंप्लीट करते. तो IPO स्ट्रॅटेजी मध्ये आता जो आहे, एक सेकंड, जो लेटेस्ट मध्ये डेटा पॅटर्न आलेला आहे, ओके, तो आता माझ्याकडे रडार वर आहे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा पण एखादा स्टॉक लिस्ट होतो, ठीक आहे, तिथून तुम्हाला तो काय करायचा, वॉच लिस्टला टाकायचा. तर मी तुम्हाला जसं बोललेले की एक वॉच लिस्ट तयार करा, जे मागच्या 1-2 वर्षामध्ये काय झालेले लिस्ट झालेले, बरोबर. सो 6 नंबरची जी वॉच लिस्ट आहे त्याच्यात ठेवा. ठीक आहे, सो जेव्हा पण कधी, आता हा झालाय तुमचा 2021 मध्ये, ठीक आहे, डिसेंबर 2021 मध्ये हा काय झालता, लिस्ट झालता. तिथून त्याची मुवमेंट, आता ह्याचा ऑल टाइम हाय काय आहे, ही वाली 930 931 ची जी काही प्राइस रेंज आहे ही. आता ही जेव्हा ब्रेक करेल, तेव्हा आपल्याला काय करायचं, ह्याला बाय करायचं. ठीक आहे, तो ह्याचा पण सेम मिनिमम 1:5 चा टार्गेट तुम्हाला अचीव होतो लॉंग टर्म रन साठी. ही स्ट्रॅटेजी IPO ची स्ट्रॅटेजी बोलतो ह्याला. जिथे पण काय तुमचा लास्ट हाय आहे पॉइंट, म्हणजे आता ह्याचा ह्या केस मध्ये हा तुमचा हा जो झोन आहे हा तुमचा रेजिस्टन्स झोन आहे. सो हा जेव्हा ब्रेक करेल, तिथून तुम्हाला किती 1:5 चा टार्गेट आरामात अचीव होतो, आरामात. ठीक आहे, सो ह्याच्यात घेतलेले जे आहेत आम्ही, रेन इंडस्ट्री एक होता ज्याच्यात मी घेतलेला आहे मंथच्या हिशोबाने. मंथची लॉंग टर्म स्ट्रॅटेजी बोलले की मंथचीच कॅन्डल लावायची. ठीक आहे, सो रेन इंडस्ट्री बघा, तर ह्याचा हे ऑल टाइम हाय हा होता. ठीक आहे,
जेव्हा हा ब्रेक केला इथे, ठीक आहे, तेव्हा इथे या कॅन्डलला मी बाय केलं, तो 60-61च्या रेंजला. तो 1:5 च्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं, ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस. हेच कुठेतरी एक्झिट केलं. हे झालं तुमचा 563%. फक्त एक स्ट्रॅटेजी, हा टार्गेट. फर्स्ट, त्याच्यानंतर होता लॅटेंट पीक. लॅटेंट पीक नाही अजून झालेला. अजून कोणता स्टॉक होता? रूट मोबाईल. आता हे लॅटेंट व्ह्यूचा अजून तुम्ही हा रडारवर ठेवू शकता. 750. त्यानंतर रूट मोबाईल चालतं. नाव चेंज झालंय का रूट मोबाईलचं? नाही. हा, अजून नाही झालं. कुमारचाच राहिला. रूट मोबाईलचा हा आहे, सो अजून नाही झालेला आहे. लॉंग टर्म साठी जर तुम्ही बघताल तर मंथच्या हिशोबाने जर तुम्हाला स्विंगला पण ही स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. शॉर्ट टर्म म्हणजे एक 5 ते 10% जर करायचे तर त्या टाइमला फक्त तुम्ही डे ची कॅन्डल यूज करा. पण जर लॉंग टर्म स्ट्रॅटेजीसाठी यूज करायचं तर मंथची कॅन्डल. स्विंग मध्ये पण आरामात ह्या स्ट्रॅटेजीने 5 ते 10% तुम्हाला भेटतात. आणि ते पण खूप कमी वेळात, म्हणजे एक 5 ते 6 दिवसातच तुम्हाला आरामात अचीव्ह होतो. सध्या मी हे लॉंग टर्मच्या हिशोबाने शिकवतेय, सो पहिलं लॉंग टर्मच्या हिशोबाने बघूयात आपण. नाही झालेला आहे अजून. पॉलिकॅप झालता. तुमचा हा जेव्हा ब्रेक केला इथून ते इथेपर्यंत, सेम ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली तुमचा स्टॉप लॉस. ते कुठेही साइडवेज झोन मध्ये एक्झिट केलं तरी चालेल. आता लेटेस्ट मध्ये मान्यवर आलाय. हा त्याचा झोन होता जे त्याने ब्रेक केलाय. दिसतंय? जे कधी तो फेब्रुवारी 22 मध्ये लिस्ट झाला. फेब्रुवारी 22 ते आतापर्यंत
6 महिने तो याच झोन मध्ये होता आणि आता त्याने तो झोन काय केलाय, ब्रेक केलाय. सो इथून तुम्हाला मिनिमम 1:5 चा टार्गेट भेटू शकतो. सो मान्यवर आता लेटेस्टचा उदाहरण, लेटेस्ट एक्झाम्पल मान्यवर. अजून एक आहे कॅम्पस. बरोबर, हे तुमचं ऑल टाइम हाय जे त्याने ब्रेक केलाय. ही झाली तुमची काय, IPO स्ट्रॅटेजी. अजून कोणता स्टॉक आठवतोय जो आता रिसेंट मध्ये झालेला आहे लिस्ट, असं काही? हॅपीएस्ट माइंड. येस माइंड, बघूयात. ओके, त्याचा तर लगेचच आय थिंक हा स्टॉक मी घेतलेला, त्याच्या हिशोबाने स्विंगला घेतलेला, तो कन्वर्ट झाला. त्याचा तर इथेच ब्रेक झाला. ते जरी कुठे घेतला या ब्रेकआउटला खाली, ह्याचा स्टॉप लॉस ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली, एंट्री या ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस. रिस्क रिवॉर्ड आलेला आहे. हरिओम पाईप पण ब्रेक झालेला आहे जस्ट. हे लेटेस्टचे एक्झाम्पल्स आहेत, त्यांना कोणाला घ्यायचंय लॉंग टर्म साठी. हरिओम पाईप, मान्यवर, कॅम्पस हे 3 आता लेटेस्ट ह्या मंथ मध्ये ब्रेक झालेले. पाहिजे तर लिहून घ्या. नाही, अजून ब्रेक नाही झालेला आहे, पण वॉच लिस्टला ठेवू शकता. वरांडा जे झालेले आहेत त्याचे तुम्हाला एक मिनिट, माझ्याकडे वॉच लिस्टच आहे. हा, AWL मीच घेतलेला. वीकली ठेवायची ना कॅन्डल? नाही, मंथली. लॉंग टर्म साठी मंथली, आणि जर तुम्हाला स्विंग घ्यायचंय जस्ट एक 10-15% साठी, तर मग तुमचा डेली. इन्व्हेस्टमेंट साठी जर तुम्हाला घ्यायचं एक लॉंग टर्म, म्हणजे एक 1:5 वगैरे, जे 25 ते 30% जर टार्गेट हवा, तर तुम्ही मंथली, पण तो जास्तच भेटतो, 40-50% आरामात भेटतात. त्याच्यात परत मेडप्लस आहे, मेट्रो ब्रँड आहे, सी इन्फो सिस्टम आहे, जे आता लेटेस्ट मध्ये झालेलेच. आपण एक मिनिट, माझ्याकडे वॉच लिस्ट आहे, बघूयात वन बाय वन. ते झालेले ते पण, आणि जे आता ब्रेक झाले ते पण. पेटीएम नाहीच आहे बाबा, पेटीएम नाही. ओके, लेटेंट अजून झालेला नाहीये. टार्सन्स नाही झालेला आहे. देव्यानी झालेला. तो देव्यानी बघा, दिसतोय का माझ्या स्क्रीनवर सगळ्यांना? हो. तो देव्यानी इथे 140च्या रेंजला ब्रेक झालता, तो ऑलमोस्ट 200च्या रेंज मध्ये जाऊन आलेला आहे. तो देव्यानी होता. टेगा अजून नाही झालेला आहे. आनंद राठी नाही झालेला आहे, शॅडो दिलता. डेटा पॅटर्न्स आता होतोय, सो वॉच लिस्टला ठेवा डेटा पॅटर्न्स.
डेटा पॅटर्न्स, त्याच्यानंतर मॅपमा इंडिया नाही झालेला अजून, नाही झालेला आहे. सो ही अशी लिस्ट IPO ची बनवून ठेवायची आणि ती जेव्हा तुम्ही 30 तारखेला हे चेक करताना ओके मेट्रो ब्रँड झालेला आहे ब्रेक. ठीक आहे. सो आता ह्या मंथची कॅन्डल चेक करा कशी क्लोज होतीये, शॅडो देतीये का फुल ह्याच्यात क्लोज होतीये. सो हा पण स्टॉक तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता फॉर द लॉंग टर्म साठी. ठीक आहे. दिसतंय मेट्रो ब्रँड. मुव्हिंग एव्हरेज 89 बघायचं ना, क्रॉस केलं की नाही ते. नाही ह्याला ही जी स्ट्रॅटेजी आहे ही फक्त IPO स्ट्रॅटेजी आहे. 89 फक्त एशियन पेंट साठी होतं, ते फक्त त्या स्टॉक पुरतं मर्यादित आहे. मुव्हिंग एव्हरेज 89 हे फक्त एशियन पेंट साठी आहे. आता हे जे मी तुम्हाला शिकवते हा IPO स्ट्रॅटेजी आहे, ती आपण लॉंग टर्म साठी घेतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे की लास्ट हाय कधी बनवलेला आहे ह्याचा, हा जो आहे हे एक प्राइस रेंज आहे, ही हाय बनवलेला आहे इथे 670 ला, बरोबर. जेव्हा तो ब्रेक करेल त्याच्यावरती आपल्याला हायेस्ट प्राइस आहे, जसं तुमचं ATH स्ट्रॅटेजी ना, हाय पॉइंटला तुम्ही बाय करता, सेम तसंच करायचं तुम्हाला. ह्याच्यावरती तुम्हाला बाय करायचं ब्रेकआउटला आणि त्या ब्रेकआउट कॅन्डलच्या खालचा तुमचा काय असणार, स्टॉप लॉस. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मुव्हिंग एव्हरेज नाही बघायचंय, व्हॉल्यूम बिल्यूम काहीच नाही बघायचं, फक्त प्राइस ऍक्शन. आपण बघू याच्यावर. AWL इथे 881 जेव्हा ब्रेक करेल तेव्हा कोण मला विचारत होतं, AWL हर्षल सर विचारत होते ना, दिवाळीपर्यंत ठेवायचं का काय. येस. जर हा जर ब्रेक करतोय 880 चा झोन, तर तुम्ही याला लॉंग टर्म कन्वर्ट करू शकता. पण तोपर्यंत जर तुम्ही स्विंगच्या हिशोबाने घेतले तर तिथे तुम्ही स्विंगच्याच हिशोबाने हे करा. ठीक आहे. आणि जे आपण मुहूर्त ट्रेडिंगला जे स्टॉक्स काढतो ना, ते हे IPO स्टॉक्स काढतो. कारण की लेटेस्ट जस्ट लिस्ट झालेले असतात, चांगले रिटर्न्स पण देतात, म्हणून आपण हे वाले स्टॉक्स काढतो. तर JK पेपर माझ्याकडे मी ह्या ब्रेकआउटला घेतलेला आहे. हा डबल बॉटम पॅटर्न पण होत आहे. हा माझ्या आता लॉंग टर्म पोर्टफोलिओ मध्ये इथे ब्रेक झाला होता. ठीक आहे. त्या ब्रेकआउट कॅन्डलचा लो स्टॉप लॉस तो अजून चाललेला आहे आणि आता परत त्याने एक हाय ब्रेक केलाय नवीन. तो आता अजूनही चालूच आहे, म्हणजे लो हायर हाय हायर लो बनवत चाललाय. सो हे असे स्टॉक कन्वर्ट होतात. तुमच्या एक जर स्ट्रॉंग पोर्टफोलिओ बनवायचा आहे तर जे नवीन स्टॉक्स येतात त्यातले पण आता म्हणजे हे जे विप्रो, इन्फोसिस हे जे स्टॉक्स आहेत हे पण कधी ना कधी लिस्ट झालेले होते, बरोबर. ते पण एक काहीतरी 100-50च्याच रेंजला होते, ते आता कुठे 2000-3000च्या रेंजला गेलेले आहेत. ठीक आहे. जेव्हा म्हणजे आता हे जे मोठे मोठे शार्क्स आहेत, राकेश झुनझुनवाला असू देत, तमानी असू देत, ह्या लोकांनी तेव्हा त्यांना बाय केलं होतं, म्हणून त्यांचे आता पोर्टफोलिओ मध्ये ते म्हणजे जे काही रेंज असतील 200-300 चे 2000-3000 रेंजला गेलेले. ठीक आहे. सो आपल्याला जो लॉंग टर्मचा जो पोर्टफोलिओ बनवायचा आहे तो ब्ल्यू चिप स्टॉक्स म्हणजे इन्फोसिस, विप्रो, हे TCS विसेस असे स्टॉक्स तर ठेवायचेच आहेत. पण जे आता लेटेस्ट ज्या कंपनीज आलेल्या आहेत त्या पण उद्या जाऊन कुठली ना कुठली ह्यातलीच कंपनी इन्फोसिस बनणार आहे, ह्यातलीच कंपनी कुठे ना कुठे एशियन पेंट बनणार आहे, बरोबर. ह्यातलीच कंपनी कुठे TVS मोटर बनणार आहे, ह्यातलीच कंपनी टाटा मोटर्स बनणार आहे. ह्या पण स्टॉक ह्या ज्या आता लिस्ट झालेत ह्या कंपनीपैकी पण काय कोणत्या ना कोणत्या कंपनीज आपल्या एक ब्ल्यू चिप जाऊन पुढे जाऊन बनणार आहेत नेक्स्ट जनरेशन मध्ये. सो आत्ताच्या ह्याच्यात आपण काय करणार आहे, आपला जो लॉंग टर्मचा पोर्टफोलिओ आहे हा 70% ब्ल्यू चिप्स आणि 30% जे नवीन आता येत आहेत मार्केटमध्ये कंपनी त्यांच्यावरती फोकस ठेवून
आता सपोज हा JK पेपर मध्ये कन्वर्ट झालाय लॉंग टर्म मध्ये, म्हणजे मल्टी बॅगरच झाला ना. मी 76 ला घेतलेला, या रेंजला 76 का 80 च्या रेंजला मी काहीतरी घेतलाय आणि तो आता 400 च्या रेंजला आहे. सो आता मी किती जरी बोललं तरी तो माझा स्टॉप लॉसच्या खूप वरती आहे. आणि जोपर्यंत आता हा पडून पडून किती पडेल, एक 20-30% पडेल जास्तीत जास्त. 20-30%च पडेल जास्तीत जास्त, बरोबर. तो तेवढा तर मी बघू शकते. तेवढं करेक्शन देईन, परत वर जाईल. तेवढं करेक्शन देईन, वर जाईल. आता हा काय झाला, माझ्या एकदम लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट झाला. आता मे बी हा JK पेपर 400चा 500, 1000, 2000 च्या रेंजला जाऊ शकतो. तर जोपर्यंत तो जातोय तोपर्यंत मी एक मोठा फॉल नाही येत तोपर्यंत मी काय करू शकते, किंवा त्याचा आता मी काय फॉलो करते लॉंग टर्मला, तर ह्याचा जो लो आहे, स्विंग लो हा आहे, ठीक आहे. पहिला स्विंग लो हा होता, तो हा माझा फर्स्ट स्टॉप लॉस होता, तो नाही गेला. आताचा स्विंग लो काय आहे माझा, हा आहे. So जोपर्यंत हा ब्रेक नाही करत मी तोपर्यंत काय नाही करणार, माझा तो स्टॉक काढणार नाही, बरोबर. तो आता स्विंग लो मार्क करत जाणार, म्हणजे असं पण नको व्हायला की एवढे पर्सेंटेज घेतलेले ते कमी व्हावं. तो हे स्विंग लो मार्क करत लॉंग टर्मला हे आपण काय करू शकतो, बाय करू शकतो. AWL पण मी घेतलेला, च्या हिशोबाने स्विंगला घेतलेला, पण तो माझा कन्वर्ट झालता. सेम स्विंग लो मार्क करत होती. या ब्रेकआउटला घेतलेला AWL, त्याच्यानंतर हा स्टॉप लॉस होता, तो की गेला नव्हता. मग परत हा होता, त्याच्यानंतर मी हा घेतलेला. तो हा मी स्टॉप लॉस घेतलेला, म्हणजे काहीतरी 760 च्या रेंजला मी काय केलाय, तो विकून टाकलेला. आणि ऑलमोस्ट मला वाटतं 68 का 69% प्रॉफिट घेतलेला. म्हणजे जो स्विंगला घेतलेला एक 10-15% हिशोबाने, तो मी किती घेतला, 69 to 70 चा प्रॉफिट घेतलेला AWL मध्ये. त्याच्यानंतरून तो कंटिन्युअसली डाऊनफॉल मध्येच आहे. आता परत हे जेव्हा ब्रेक करेल तेव्हा मी परत बाय करेल. तो JK पेपरचा एक्झाम्पल होता, मंथची कॅन्डल परत. त्याच्यानंतर एक IRCTC पण होता, जो अजून पण आहे ऍक्च्युली. त्याच्यात मी आता असं पण नाही की सगळ्याच ट्रेड मधनं निघता येतं, तर माझ्या आता असेल पण होल्डिंगला. ते बघा IRCTC, याच्यात मी 2दा प्रॉफिट बुक केलंय आणि थर्ड टाइम मी याच्यात अटकली आहे. ऑलमोस्ट 24% माझ्या लॉस मध्ये हा. सो असे पण आहेत जे स्टॉक्स माझे अडकलेले आहेत. काही जे अडकलेले स्टॉक्स आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत. माइंडट्री अडकलाय, IRCTC अडकलाय. अडकला म्हणजे आता हा मी लॉंग टर्म मध्येच कन्वर्ट केलाय. ह्याच्यात मी ऑलरेडी ह्याच्यापेक्षा डबल प्रॉफिट घेतलेलं आहे, ठीक आहे. त्या प्रॉफिट मधलं जे येतं ते मी परत त्या स्टॉकला लावते. म्हणजे सपोज मी जर 40-50% प्रॉफिट बुक केलंय, तर त्याच्यातले जे 20% असतात मी परत त्या स्टॉकला इन्व्हेस्ट करते. तो IRCTC मध्ये ऑलमोस्ट 2दा प्रॉफिट बुक केलेला आहे. या ब्रेकआउटला घेतलेला, पण आय थिंक लेट झालं ना आपल्याला. इथे 400-500च्या रेंजला काहीतरी आम्ही घेतलेलं. IRCTC थोडस लेट घेतलेली एंट्री, आणि तो इथे कुठेतरी आम्ही याच झोनला बुक केलं 1200च्या रेंजलाच. डेच्या कॅन्डलने घेतलेलं, सो डेच्याच कॅन्डलने एक्झिट झालते आमचं. त्या डेच्याच कॅन्डलने दाखवतं. अच्छा नाही, डेच्या कॅन्डलने घेतलेली एंट्री ह्या ब्रेकआउटला. हो, तर इथे हा स्टॉप लॉस आमचा. ही जेव्हा शार्प फॉल आलता ना, इथेच कुठेतरी एक्झिट करून घेतलेलं दुसऱ्याच दिवशी. तो हे एवढं घेतलेलं, त्याच्यानंतर परत एंट्री घेतलेली इथे खालती, या इथे कुठेतरी त्या दिवशी, कारण की हा त्याचा सपोर्ट होता. आणि मग तिथून परत एक 10-20% बुक केलते. त्याच्यानंतर परत घेतलेली एंट्री ती आता कुठेतरी इथेच या झोन मध्ये, तो अजून अडकलाय. तो आता अजून अडकलेलाच आहे तो. तो आता परत आलेला आहे, बघूयात काय होतं.
तो असे IRCTC 300 तो 4000 बनवा. हा तो स्प्लिट झाला ना नंतर. 300 तो तो स्प्लिट झालेला आहे हा स्टॉक. पण लॉंग टर्म साठी IRCTC चांगलं आहे का? येस, मोनोपोली आहे IRCTC. चांगलं तर आहे लॉंग टर्म साठी. पण आता तुम्ही जर आत्ता एंट्री करायचं जर असेल तर मग बेस्ट आहे की तुम्ही ह्या ब्रेकआउट जेव्हा होईल तेव्हा लॉंग टर्म पोर्टफोलिओ बनवायचा आहे तर इथेच घ्या. पण ठीक आहे चालेल. आणि ऍक्च्युली ते न्यूज आल्यापासून तर तो त्याच्यामध्ये कोणी ट्रेडिंग करतच नाही, तेव्हापासून तो पडतोच आहे. येस, म्हणजे ते न्यूज आहे पण जर तुम्ही जर प्रॅक्टिकली आणि त्याचा क्वार्टर अँड क्वार्टर रिझल्ट्स वगैरे बघताल तर IRCTC हा मोनोपोली आहे. IRCTC मध्ये आलं होतं की प्रायव्हेट होणार आहे वगैरे असे काही न्यूज बेस होते म्हणून तो पडलाय. तर तुम्ही त्याचा रिझल्ट वगैरे तर चेक ते त्याचे करता. ते हे मागितली रेल्वे बोर्डने त्याची 50% रेव्हेन्यू मागितलेला ना, हा, तेव्हापासून करेक्ट. तो पडायला लागला. पण स्टॉक हा मस्त आहे. तो जूनचा लागलेला आहे रिझल्ट. तर तुम्ही रिझल्ट जर बघताल ह्याचा कंटिन्यूस ग्रोईंग आहे. लास्टचे 4-5 क्वार्टर्स पण चांगले आहेत आणि हा क्वार्टर तर 246 हायेस्ट रिझल्ट आहे. तो रिझल्ट वाईज काहीच प्रॉब्लेम नाहीये IRCTC म्हणून तो होल्डिंगला ठेवलेला आहे अजून पण. आणि चार्ट वाईज पण जर बघता तर इथून ह्याचा मेजर सपोर्ट त्याने घेतलेला आहे 500च्या रेंजने. आय थिंक हा 5 का 6 स्टॉक जाऊन आलेला आहे. हा स्प्लिट झालाय म्हणून तो ह्या रेंजला दाखवतो. ज्यांना म्हणजे जर तुम्ही फंडामेंटली बोलताल तर हा स्टॉक लॉंग टर्म साठी घेऊ शकतात. पण आपण टेक्निकल वर जातो. तर टेक्निकली जर तुम्हाला घ्यायचा तर जेव्हा हे तुमचं ब्रेक होईल तेव्हा तुम्ही ह्याच्यात एंट्री करू शकता. आणि एका महिन्यात तो जाऊ शकतो. तर एखाद्या त्याच्या साइडनी थोडीशी न्यूज, थोडासा इन्व्हेस्टरने ट्रस्ट दाखवला, एका महिन्यात पण तो 30 रेंज परत येऊ शकतो. तो IRCTC म्हणजे सर्किट खूपदा तर सर्किट लागलेले आहेत IRCTC ला 10-10, 20-20% तर तो स्टॉक खूप मेजर आहे. पर्सेंट आम्ही प्रॉफिट घेतलेलं पण आहे त्याच्यामध्ये. जेव्हा त्याची रॅली बोलतात ना, रॅली सुरू होती. लिटरली. म्हणजे रोज उठून फक्त अप, रोज उठून अप असंच होतं. जसं AWL ची रॅली झालती. तो हा एक झोन होता त्याचा. मस्त याच्यात कमवलेला आहे. तो आता 2-3 हजारने काही फरक नाही पडत. पण ते पण मी खूप मिनिमम क्वांटिटी ठेवलेली. बाकीचे पण. अरे पिरामिडिंग केलेले वरचे क्वांटिटी राहिलेले आहेत त्या फक्त. ह्याच्यातले मेजर क्वांटिटी बुक झालेल्या आहेत. हे ज्या वरच्या क्वांटिटी असतात ना, जे प्रॉफिट आलेलं असतं वरचं त्यातलं आम्ही 20-30% काढतो ना, ते वाले आहेत. ते निघून जातील. KRBL घेतलेला स्विंग साठी आता आजच बुक केलं 10%ला. हे छोटे छोटे जे असतात ते ह्या पोर्टफोलिओ मध्ये असतात माझे. तो IRCTC होता. कॅम्पस होता. हा, कॅम्पसचा हा ब्रेक झालेला. तो मिस झालता आमच्याकडनं, पण आता ह्या ब्रेकआउटला घेतलेला आहे कॅम्पस. नाही, डेली बेसिस फर्स्ट ब्रेक मिस झालता आपल्याकडनं. आत्ताचा ब्रेकआउटला घेतलेला. ओके. सो ही तुमची होती इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी. IPO स्ट्रॅटेजी समजली, काही डाऊट आहे? तुम्हाला काहीच यूज नाही करायचंय. मुव्हिंग ऍव्हरेज पण नाही यूज करायचा आहे, ना कुठला इंडिकेटर यूज करायचा आहे. तुम्हाला फक्त काय बघायचंय की लेटेस्ट मध्ये IPO जी कोणी कोणी डाउनलोड केलं त्याच्यामध्ये शेवटच्या 1, 2 ते 3 वर्षापासून किंवा एक शेवटचे 5 वर्ष बघा. तर तुम्हाला लगेचच ब्रेकआउट वगैरे हवे असेल तर ठीक आहे. तो तसे स्टॉक्स बघा, IPOG मध्ये जा, त्याची एक वॉच लिस्ट बनवा आणि एक एक स्टॉक चेक करा.
जे झालेले आहेत ब्रेक ते पण चेक करा आणि जे आता जसे मी आज सांगितले 2 ते 3 स्टॉक जसं मान्यवर आहे, कॅम्पस आहे, परत अजून एक कोणता सांगितलं? नाही. पेट्रोल ब्रँड पण मेट्रो ब्रँड एक आहे. जे आता रिसेंटली आलेले आहेत. डेटा पॅटर्न अजून होतोय ब्रेक, झालेला नाहीये. तो जे असे स्टॉक्स आहेत ते वॉच लिस्टला ठेवा आणि ते तुम्ही लॉंग टर्मला काय करू शकता? मूव्ह करू शकता. हे पण घेतलेलं अजून. या वाट ADSL. हे. इंडिया मार्ट नाहीये मग मी नाही घेतलेला तो. इंडिया मार्ट एक सेकंड. ट्रायडंट घेतलेला. ₹6 घेतलेला ना? ₹6 ह्या ब्रेकआउटला घेतलेला इथे. तो एवढा जाऊन आला. आणि अजून पण आहे ना? ट्रायडंट आहे ना? अजून आहे ट्रायडंट महेश सरांकडे. किर्लोस्कर का? आत्ता लेटेस्ट मध्ये. पेनची पण पेन पेनी नको आता. मान्यवर आता सांगितलं ना मी. मान्यवर आता आलेला आहे. एक मिनिट. इंडिया मार्ट एक आहे. क्योंकि ह्या ब्रेकला महेश सरांनी घेतलेला हा स्टॉक मी नव्हता घेतला. अजून आहे की काय? ओके. विकलेला आहे. प्रॉफिट बुक झालेला आहे. इथून घेतलेला. तेवढं. ठीक आहे. सो एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन करते. ची एंट्री एक्झिट कशी करायची. IPO स्ट्रॅटेजी आज आपण घेतली. ठीक आहे. त्याच्यामध्ये बाईंग करायचंय तुम्हाला हायेस्ट प्राइसला. ठीक आहे. टाइम फ्रेम असणार आहे 1 मंथ. टाइम फ्रेम असणार आहे 1 मंथ. ठीक आहे. आणि स्टॉक चालवायचा आहे तुम्हाला डेली टाइम फ्रेमला. पण कसा स्विंग लोला. पॅरामीटर्स काय ठेवायचे त्याच्यामध्ये इंडिकेटर्स. इंडिकेटर्स काहीच नाही. ह्याच्यामध्ये काहीच इंडिकेटर्स नाही करायचे तुम्हाला. फक्त तुम्हाला स्विंग लो काय असतं ते सांगतं. सपोज हा स्टॉक असा चाललाय. ठीक आहे. तो
इथे जर तुम्ही ह्या ब्रेकआउटला कुठे बाय करताय की इथे गेला पहिला तर तुमचा ह्या ब्रेकआउट कॅन्डलचा लो स्टॉप लॉस राहील. ठीक आहे. जेव्हा हे ब्रेक करून वरती जाईल, ह्याच्यावरती जाईल, तेव्हा हा स्विंग लो तुमचा काय राहणार, स्टॉप लॉस 2. हा तुमचा फर्स्ट स्टॉप लॉस 1. जेव्हा हे ब्रेक करून इथे वरती जाईल, तेव्हा हा स्विंग लो तुमचा काय राहील, स्टॉप लॉस 3rd. ट्रेल करत जायचंय. हा स्विंग लो ब्रेक करून वरती जाईल, तेव्हा हा राहील तुमचा स्टॉप लॉस 4. आणि हे तुमचा टाइम फ्रेम आहे, डेली टाइम फ्रेम. ठीक आहे. डेली टाइम फ्रेम आहे. हे झालं तुमचं हे. आणि तुमचा एंट्री काय असेल, हे इथे या ब्रेकआउटला तुमची काय असेल, एंट्री ऑल टाइम हाय. त्यामध्ये काहीच इंडिकेटर्स यूज नाही करायचे. तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचंय, ह्याच्यासाठी प्लॅन काय करायचं तुम्हाला, पहिली तर IPO ची ऍप डाउनलोड करायचंय. त्याच्यानंतर काय करायचं, डाउनलोड केल्यानंतर लास्ट IPO ची ऍप डाउनलोड करायचंय. त्यानंतर ऍड लास्ट 5 years listing stocks ठीक आहे. अजून काय डाऊट आहे याच्यात? फोटो पाहिजे त्याचा फोटो काढून घ्या. मे बी हे टाकणार आहे का आपण याच्यात, स्ट्रॅटेजी वाला हा वाला पार्ट नाही टाकणार आहे. तो पाहिजे तर मी परत एकदा रिवाइज करतेय. काही डाऊट असेल तर आत्ताच विचारा.
मिनिट मी परत एकदा एंट्री एक्झिट IPO स्ट्रॅटेजी फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे IPOG ऍप डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे परत एकदा रिपीट करते मी लास्ट 5 years listed companies in your Zerodha 6 number watch list त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड काय पॉइंट करायचं आहे whenever all time high break on monthly time frame high on breakout candle breakout candle low is your stop loss चालवायचा कसा आहे तो स्टॉक run stock on daily time frame mark swing low झालं स्विंग लो कसं असतं कन्सेप्ट समजला स्विंग लोचा की परत एकदा एक्सप्लेन करायचंय IPO स्ट्रॅटेजी समजली सेम इकडेच साइडला मी एशियन पेंट स्ट्रॅटेजी पण टाकते एशियन पेंट स्ट्रॅटेजी add 2 moving averages 89 high and 89 low use weekly time frame high at near 89 high or above 89 MA
स्टॉप लॉस below 89 low. झाले दोन्ही स्ट्रॅटेजीज. काय डाऊट आता ह्याच्यात? एशियन पेंट स्ट्रॅटेजी ही स्टॉक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आहे आणि फक्त एशियन पेंट स्ट्रॅटेजी साठीच आपण 89 मुव्हिंग ऍव्हरेज यूज करतोय. बाकी जे 50 मुव्हिंग ऍव्हरेज वगैरे आहे ते बाकीच्या स्टॉक साठी. ओके, फक्त एशियन पेंट ही एक स्टॉक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आहे. पर्टिक्युलर त्याच स्टॉक साठी आपण फक्त 89 मुव्हिंग ऍव्हरेज यूज करतोय आणि ते पण हाय आणि लो असं यूज करतोय. बाकी आपण मुव्हिंग ऍव्हरेजला जे रेग्युलर सेटिंग्स असतात तेच ठेवतोय. तर ही एशियन पेंट स्ट्रॅटेजी आहे. काय पण जे पण काही आहे ते मी ह्याच्यातच तुम्हाला एकच टाइम फ्रेम यूज करायचं वीकली फॉर एंट्री और एक्झिट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लॉंग टर्म साठी एक स्ट्रॅटेजी आज शिकलोय, ती आहे आयपीओ स्ट्रॅटेजी. लॉंग टर्म साठी मंथली टाइम फ्रेम यूज करायचंय. आयपीओ ची ऍप डाउनलोड करायचं, त्याच्यात लास्ट 5 इयर्सला जे जे स्टॉक लिस्ट झालेत त्याचा एक लिस्ट बनवा. 0 त्याच्या वॉच लिस्ट 6 वगैरे त्याच्यात एक लिस्ट बनवा आणि त्याच्यामध्ये जे ऑल टाइम हाय एटीएच कन्सेप्ट समजलाय काय? ऑल टाइम हाय ब्रेकआउट काय असतं सगळ्यांना? ह्याचा फोटो काढलाय का? मी रफ करू सगळं. स्क्रीनशॉट काढलाय, लिहून घेतलाय, फोटो काढलाय, व्हॉट एव्हर हो. झालाय सगळ्यांचा. विशाखा मॅडम, मीनाक्षी मॅडम. हो हो. ओके. एटीएच म्हणजे काय परत एकदा थोडस एक्सप्लेन करते. एखादा स्टॉक इथे कुठेतरी लिस्ट होतो, तोची मुवमेंट अशी किंवा साइडवेज वगैरे वगैरे जाते, डाऊन जाते, वर जाते आणि जेव्हा हे आतापर्यंत त्याचा ऑल टाइम हाय हा पॉइंट होता. ठीक आहे. जेव्हा हा पॉइंट ब्रेक करतो त्याला आपण काय बोलतो की ह्या स्टॉकचा आतापर्यंत ऑल टाइम पॉइंट कोणता होता? ऑल टाइम हाय प्राइस ही होती, ती त्याने आता ब्रेक केली. त्याला आपण काय बोलतो? ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी किंवा ऑल टाइम हाय प्राइस. ठीक आहे. किंवा आयपीओ मध्ये तुम्हाला असे छोटे छोटेच ब्रेकआउट भेटणार. तो हा आतापर्यंत तुमचा ऑल टाइम हाय पॉइंट होता, तो आता काय झालाय? ब्रेक झालाय. जेव्हा पण तुम्ही 0 द्यायला जाल, तुम्ही वॉच लिस्ट चेक कराल. ठीक आहे. सो मंथली याच्यावरती सिम्पली ह्याच्यामध्ये सांगा आतापर्यंत ऑल टाइम हाय पॉइंट कोणता आहे ह्या स्टॉक मध्ये? फर्स्ट रेड कॅन्डल. फर्स्ट रेड कॅन्डल. एक्झॅक्टली. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सेकंड रेड. फर्स्ट ग्रीन इज ऑल टाइम हाय प्राइस. ही आतापर्यंतची हायेस्ट प्राइस आहे या स्टॉकची. बरोबर. किती? 754.90 आतापर्यंत हाय प्राइस आहे. आतापर्यंत हाय प्राइस आहे. सो हा जेव्हा ब्रेक करेल तेव्हाच हा स्टॉक आपण बाय करणार. त्याच्यामध्ये आतापर्यंतची हायेस्ट प्राइस फर्स्टच आहे. फर्स्ट कॅन्डल काय प्राइस आहे त्याची? 924.90. म्हणजे हा आतापर्यंत हायेस्ट पॉइंट आहे. जेव्हा हा ब्रेक करेल तेव्हा आपण ह्याला बाय करणार. तर तुम्ही काय करू शकता ह्याच्यात? ऑब्विसली इंडिकेटर लावू शकता. इंडिकेटर बोलते, अलर्ट्स लावू शकता. फर्स्ट रेड कॅन्डल द हायेस्ट प्राइस. टेगामध्ये आनंद राठी ही ग्रीन कॅन्डलचा हाय पॉइंट 720, 721 हायेस्ट प्राइस आहे. डेटा पॅटर्नची हायेस्ट प्राइस आतापर्यंतची ऍक्च्युली ही होती, पण नंतर ही ग्रीन कॅन्डलने ब्रेक नाही केला बघा, शॅडो दिला. तर म्हणून मी काय बोलते, कॅन्डल क्लोजिंगची वेट ह्याच्यासाठीच आम्ही बोलत असतो की कॅन्डल पूर्णपणे क्लोज होऊ द्यात, म्हणजे काही घाई नका करू. तर ह्याने फक्त काय केलं? शॅडो दिला पण ब्रेक नाही केला प्रॉपर. तर ह्या मंथ मध्ये पण आतापर्यंत हाय पॉइंट फर्स्ट रेड नसणार. आता काय ह्या ग्रीनचा हाय
हा वाला पॉइंट म्हणजे 9 त्यावर जर मी ठेवलं 934.80 हा हायेस्ट प्राइस आतापर्यंत. तर आता ह्या मंथ मध्ये किती दिवस राहिले फक्त 5 दिवसात जर हे ब्रेक करून वरती क्लोज होत आहे तरच आपण घेणार. तर नाही ब्रेक करत आहे तर मी नेक्स्ट मंथ साठी थांबेल. सेकंड रेड कॅन्डल चा हाय पॉइंट हायेस्ट पॉइंट आहे मॅपमा इंडियाचा. सो ही आता जस्ट सुरुवात आहे ह्या चार्टची. बरोबर. सो तुम्हाला भेटणार हे सगळे. आता हा HPL हाय पॉइंट 506 आहे. अजून नाही झालेला ब्रेक. मेड+ नाही. मेट्रो ब्रँड झालेला आहे. पण आता बघा शॅडो देतोय काय करताय. सो ह्या मंथ मध्ये मेट्रो ब्रँडला काय करा वेट करा आणि मग बाईंगला जा. नाही ब्रेक केलंय. नाही ब्रेक केलंय. नाही ब्रेक केलंय. नाही ब्रेक केलंय. हा पॉइंट आहे फर्स्ट रेड कॅन्डल नाही ब्रेक केलाय. हे तर फक्त मागच्या 2 वर्षाचेच आहेत. पण जर तुम्ही मागच्या 5 वर्षाचे काढताल तर तुम्हाला डेफिनेटली ब्रेकआउट भेटून जाईल. EMS इन्फोसिस्टम नाही झालंय अजून ब्रेक. प्रश्नच नाहीत नाही का नाही झालंय. AWL 800च्या रेंजला 880 वगैरे ब्रेकआउट आहे अजून नाही झालाय. JK पेपर झाला याचा आता. ऍक्सेल तिथेच झालता. आता परत जर ब्रेकआउट हवाय तर हा वाला ब्रेकआउट 460. पण जो फर्स्ट ब्रेक असतो ना फर्स्ट ब्रेक जेव्हा लिस्ट झाल्यानंतरचा फर्स्ट ब्रेक तो खूप इम्पॉर्टंट असतो. तो 1:5 आरामात देतो. म्हणजे आता जसं ह्याचा हा फर्स्ट ब्रेकआउट होता. बरोबर. तो इथे जर कोणी बाय केलं असेल तर आतापर्यंत बघा तर इथे ह्या मागच्या मंथ मध्येच त्याने ब्रेक केला. ठीक आहे. त्याच्यावरती कुठे इथे बाय केलं असतं 440-50च्या रेंजला तर आतापर्यंत तो 500 जाऊन आलाय कॅम्पस. त्याच्यात खूप कमी आहेत फक्त मागच्या 1-2 वर्षापासूनचेच स्टॉक आहेत. मी पण स्वतः लिस्ट नाही बनवली कारण की एवढे ब्रेकआउट आणि हे एवढे असतात तो त्याच्यावरती माझं पण दुर्लक्ष झालेलं. तो ती वाली लिस्ट बरं झालं मी या मंथ एंडला बनवेल परत. तुम्ही पण बनवा IPO ची स्ट्रॅटेजी नुसार. कारण की माझ्याकडे ऑलरेडी 2 ते 3 स्टॉक्स होते ह्याच्यातले. JK पेपर एक आहे माझ्याकडे आणि अजून एक हा आहे. अजून एक कोणता आहे माझ्याकडे रेडगेन आहे मला वाटतं. फीचर मोटार एक मिनिट. फीचर मोटार ऑल टाइम हाय ब्रेक केलाय ह्या मंथ मध्ये. तर ही कॅन्डल आता अशीच बुलिशच क्लोज होती तर हा प्रॉपर ब्रेकआउट आहे. सो हे तुम्ही काय करू शकता आपल्या लॉंग टर्मच्या ATS स्ट्रॅटेजी नुसार ह्याला बाय करू शकता. त्यानंतर अशोक लेलँडचे बसेस आलेले आहेत. AC बसेस. तर त्याची न्यूज बेस हा पण स्टॉक ब्रेक करू शकतो. सो हे वॉच लिस्टला ठेवा. नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आय थिंक. मुंबईत आलं. ओके. BSTच्या ज्या AC बसेसचे ऑर्डर्स आहेत हे अशोक लेलँडला भेटलेले आहेत. सो न्यूज बेस हा स्टॉक जाऊ शकतो. तो 166 याचा ऑल टाइम हाय आहे. तो ब्रेक केल्यानंतर तुम्ही याला काय करू शकता बाय करू शकता. तो याची तुमची ATH स्ट्रॅटेजी सॉरी IPO स्ट्रॅटेजी. मी आय थिंक ऑल टाइम हाय साठी बरेच स्टॉक दिलते मागच्या वेळेस पण. ठेवलेत का सगळ्यांनी रडारवर ते स्टॉक. आय थिंक ICICI बँक दिलता मी ऑल टाइम हाय साठी.
2021 चा ब्रेक करेल. हा वाला ऑल टाइम व्हायला दिलता आयसीआयसीआय बँक. अजून कोणता दिलता? टीचर मोटर दिलाय. लिस्ट आय थिंक कोरोमंडल दिलता मला वाटतं. कोरोमंडलने ब्रेक केलाय. पीव्हीआर ने फॉल्स ब्रेकआउट दिला. तो पीव्हीआर येस पीव्हीआर चा फॉल्स ब्रेकआउट होता. सो पीव्हीआर नाही घेतला आपण. ऑल टाइम हायला दिलेले आपण. परत लिहून घ्या. आज मी परत एकदा सांगते ऑल टाइम हाय आणि आयपीओ साठी स्ट्रॅटेजीज. आयपीओच्या स्ट्रॅटेजी मध्ये कॅम्पस, मान्यवर, मेट्रो ब्रँड, अजून एक मगाशी सांगितलं. अजून एक स्टॉक होता कोणता तरी. लोधा दिलता ना? नाही. मिनिटं. अजून एक कोणता तरी स्टॉक आहे. हरिओम वरांडा होता एक सेकंड. वरांडा होता. ठीक आहे. हरिओम पाईप, तरी 1 2 3 4 5 स्टॉक तर तुमच्या प्रॉपर ब्रेकआउटला आहेत या मंथ मध्ये. बाकीचे मी अजून काही स्टडी नाही केलेला याच्यावरती आयपीओ वरती. एवढा ऍक्च्युली आहे स्टडी तेवढा दिलेला आहे. ठीक आहे. सो हे आत्ताचेच लेटेस्ट मध्ये एखाद 2 वर्षातच लिस्ट झालेल्या स्टॉक्स आहे ब्रेकआउट्स. सो हे तुम्ही घेऊ शकता. ह्या मंथच्या क्लोजिंगला चेक करा काय बुलिश कॅन्डल कशी ब्रेकआउट होतीये, का शॅडो देते, तेवढंच तुम्हाला चेक करायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं हे स्टॉक तुम्ही बाय करू शकता. त्याच्यानंतर ऑल टाइम हाय साठी एटीएस स्ट्रॅटेजी नुसार मी स्टॉक्स दिलते. त्याच्यामध्ये आहे तुमचा जेके पेपर, आयसीआयसीआय बँक, टीचर मोटर, टीव्हीएस मोटर पण आहे ना. तुम्ही बरेच आय थिंक मला वाटतं 10 तरी स्टॉक दिलते. एक्सेल मी शेअर करते पाहिजे तर याचा. ऑल टाइम हायचा शेअर केला एक्सेल. ओके शेअर केलेला बोलतात पण ठीक आहे. मी तरी एकदा चेक करून ऑल टाइम हायच्या स्टॉकचा शेअर करेल मी लिस्ट परत एकदा. सो ह्या मंथ एंडला तुम्हाला फक्त तेवढे स्टॉक चेक करायचे. एक होता का
ओके, तो हे तुमचे सध्याचे ATS स्ट्रॅटेजी नुसार ह्या मंथला वॉचलिस्टला ठेवण्यासारखेचे स्टॉक्स. दोन इन्व्हेस्टमेंटचे स्ट्रॅटेजीज झाल्या आज. एक स्टॉक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी मी घेतली. अजून एक स्ट्रॅटेजी मला घ्यायची आहे, तर घेऊ शकते का आता की सगळं जंबल अप होईल? चालणार आहे की ह्या स्ट्रॅटेजी yes. वरती एक्झाम्पल घेऊ? नाही घ्या. कन्फ्युजन नाही होणार. सगळं ऑलमोस्ट मी लिहून पण दिलेलं आहे. प्रत्येकाचा मुव्हिंग एव्हरेज फक्त तुम्हाला एशियन पेंट मध्ये वापरायचं आहे. बाकी IPO स्ट्रॅटेजीला काहीच मुव्हिंग एव्हरेज काहीच नाही, फक्त ATH वर काम करायचं. ठीक आहे. सो आता आपण ATHच्या म्हणजे जे इन्व्हेस्टमेंटच्या ज्या पण काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या झालेल्या आहेत. आता जे पण काय पुढे होतील ते स्टॉक स्पेसिफिक, अजून एक दोनच्या स्टॉक्सच्या फक्त तेव्हा स्पेसिफिक स्टॉक स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज होतील. बाकी सगळ्या स्टॉक साठी जे होतात त्याच्यात आपण तीनच फॉलो करतो. एक तर तुमचा ATH स्ट्रॅटेजी, दुसरा तुमचा IPO स्ट्रॅटेजी आणि थर्ड आहे तुमचा 200 मुव्हिंग एव्हरेज स्ट्रॅटेजी. या तीन स्ट्रॅटेजी आहेत तुमच्या लॉंग टर्म साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यासाठी स्विंग साठी यूज करणारे IPO स्ट्रॅटेजी ऑन डेली टाइम फ्रेम. स्विंग साठी सेम IPO स्ट्रॅटेजी ऑन डेली टाइम फ्रेम फक्त, आणि डेली टाइम फ्रेम वरती कॅन्डल फक्त मार्क करायचं. आपण लॉंग टर्म साठी काय करत होतो? स्विंग लो मार्क करत होतो, बरोबर. पण स्विंग साठी तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक डे ची फक्त कॅन्डल मार्क करायची. आता कॅन्डल स्टिक तुम्ही शिकलात, बरोबर. जर सपोज एक मी दाखवते तुम्हाला स्टॉक. सपोज मी मान्यवरच पकडते. मान्यवर जर मी डेली बेसिस वर घेतला असता, ठीक आहे, ह्या ब्रेकआउट नंतर हा पूर्ण कन्सोलिडेशन झाला. ह्या ब्रेकआउट वर जर मी घेतला असता, ठीक आहे, तर ह्या ब्रेकआउटच्या ह्या कॅन्डलचा लोस तुमचा स्टॉप लॉस असेल 1156, जो की अजून गेला नाही. ठीक आहे. सो हा स्टॉक अजून चालू आहे. कॅम्पस बघूयात. कॅम्पस जर मी डेली बेसिस वर घेतला असता, ठीक आहे, ठीक आहे, हा ब्रेकआउट मिस झाला. या ब्रेकआउट वरती या कॅन्डलचा लोस तुमचा स्टॉप लॉस आहे 459 वगैरे, जो की अजून गेला नाहीये. ओके. जर सपोज इकडे घेतला असता या ब्रेकआउट नंतर, हे तुमचं ब्रेकआउट, ठीक आहे. त्यानंतर रिटेस्ट होऊन मग गेलेला आहे. जयेश सर, रिटेस्टचा कन्सेप्ट हो. परत त्याच प्राइसला रिटेस्ट झाला आणि मग तो गेला. आणि जेव्हा जातो रिटेस्ट होऊन तेव्हा खूप शार्पली जातो. तो तुम्ही बघणार, खूप शार्पली गेलाय तो वरती. तो या रिटेस्टच्या प्राइसला एकदा होल्ड करायचा, जर नाही तर मग स्टॉप लॉस घ्यायचा. ठीक आहे. सो हे रिटेस्ट होऊन मग गेलेला आहे. फिक्स. AWL on daily time frame. Suppose all time high इकडे ब्रेक केला ना. या ब्रेकआउट कॅन्डलचा लोच म्हणजे 422च तुमचा स्टॉप लॉस. त्याच्यावरती तुमचं बाईंग. ठीक आहे. मी एक्झिट कुठे केलं असतं? स्विंगला असते तर ह्या इथे काय झालेलं आहे? कॅन्डल स्टिक जर तुम्ही मार्क करणार तर बिअरिश इंगल्फिंग झालंय. झालंय इथे बिअरिश इंगल्फिंग. Yes. तो स्विंग साठी घेतला असता तर मी तिकडेच. आणि जर तोपर्यंत तुम्ही इच अँड एव्हरी कॅन्डल बघताल ह्याच्यावरती ही
झालीये, वरती ओपन क्लोज झालीये. हे कॅन्डल पण नॉर्मल कॅन्डल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. चालू द्या. इकडे काहीच नाही, हॅमर बनलाय. ठीक आहे, इथेच एक्झिट झाली असती ह्या कॅन्डलला, की ही बिअरिश इंगल्फिंग आहे. सो ह्या कॅन्डलला मी एक्झिट केला असता. स्विंग साठी जर घेतलं असतं तर 422 टू 570 वगैरे, किंवा इथे जरी कुठे केलं तरी नेक्स्ट डेला, सपोज त्याच दिवशी नाही पॉसिबल झालं, नेक्स्ट डेला केलं असतं तरी 500च्या रेंज मध्ये, म्हणजे एक 10-15% वरच आहे आरामात. सो हे तुमच्या स्विंग साठी. जस्ट रेन घेतलेला, रेट गेन डेली बेसिस वर घेतलेला इथे. हा त्याचा स्टॉप लॉस होता आणि इथेच याच कॅन्डल नंतर एक्झिट केलं. नेक्स्ट डेला 480च्या रेंजला काहीतरी एक्झिट केलं. तर असे तुम्हाला जर क्विक मध्ये कधी, आता सपोज आम्ही तरी मंथली टार्गेट बेसिसवर काम करतो. तर एखाद्या मंथ मध्ये जर टार्गेट नाही आलाय किंवा काही प्रॉब्लेम आहे, तो जर फास्ट टार्गेट आणायचं तर आयपीओ वाले स्विंगला घ्यायचे. आयपीओ स्टॉक्स खूप शार्प मुवमेंट देतात. त्याचा ब्रेक केला तर खूप शार्पली वर जातात. तो त्याच्यासाठी तसे स्टॉक्स तुम्ही बघू शकता. TMS इन्फो सिस्टम ह्या ब्रेकआउटला ही स्टॉप लॉस शार्प अप ट्रेंड. कॅम्पस या ब्रेकआउटला पण कॅम्पसचा स्टॉप लॉस गेलेला आहे क्लिअरली. जे नवीन आहेत त्यांनी स्टॉप लॉस घेतला, ज्यांना रिटेस्ट कन्सेप्ट आपण घेणार आहोत पुढे, सो इथे पण तुमचे स्टॉप लॉस जाणार नाही. हा रिटेस्टचा एक कन्सेप्ट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरलाच घेऊयात. ब्रेकआउट खूप रिटेस्ट होऊन जात आहेत, सो मी नेक्स्ट लेक्चरला तुमचा रिटेस्ट वाला कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर करेन. ठीक आहे, सो हे होतं तुमच्या स्विंग साठी. हा एक ऑप्शन आहे तुम्हाला. आता पर्यंत आपण स्विंग साठी काय काय घेतलंय? स्विंग फर्स्ट तुमचा लोअर बॉलिंजर खूप आपला ब्रेक झाला एक वीकचा, म्हणून मी परत एकदा थोडस रिव्हिजन घेते. लोअर बॉलिंजर विथ किती MA? 50 into 100. 50 MA 200 लॉंग टर्म साठी स्विंगचं चालू आहे. लोअर बॉलिंजर विथ 50 MA ही एक आपली स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यात आपण काय काय चेक करतो? 50 मूविंग ॲव्हरेज रायझिंग, price above MA and strong bullish candle. थर्ड काय? RSI. RSI किती ते किती रेंज मध्ये पाहिजे? 50 to 55. Above 45 to 55 एक रेंज आहे, त्याच्यात तुमचा RSI पाहिजे. परत काय पाहिजे? तुमचा व्हॉल्यूम पाहिजे. above average line, ADX rocket,
50 मुव्हिंग ॲव्हरेज रायझिंग पाहिजे, प्राइस अबाव मुव्हिंग ॲव्हरेज अँड स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल पाहिजे. RSI चा रेंज काय पाहिजे 45 to 55. त्याच्यानंतर तुमचा व्हॉल्यूम अबाव ॲव्हरेज पाहिजे आणि ADX रायझिंग पाहिजे. हे झालं तुमचं काय स्विंग सॉरी लोअर बॉलिंजर बँड पाहिजे आणि लोअर बॉलिंजर बँड पाहिजे. हे तुमची स्विंगची स्ट्रॅटेजी 1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आज आपण एक स्ट्रॅटेजी घेतली स्विंगची स्विंग स्ट्रॅटेजी 2 IPO on daily time frame. डेली टाइम फ्रेम स्विंगचं सगळं डेली टाइम फ्रेम. स्विंग स्ट्रॅटेजी 2 डेली टाइम फ्रेम. IPO स्ट्रॅटेजी ऑन डेली टाइम फ्रेम आणि कॅन्डल मार्किंग. IPO स्ट्रॅटेजी समजेल की परत पूर्ण एक्सप्लेन करू टाइप करू? नको. Buy at all time high price breakout. ब्रेकआउट कॅन्डल चा लो तुमचा स्टॉप लॉस and mark daily candle and mark daily candle. %5 to 30% तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न्स ह्याच्यात भेटू शकतात आणि ह्याच्यात 5% to 10%. हे झाले तुमचे स्विंगचे स्ट्रॅटेजी 2. त्याच्यानंतर अजून एक स्ट्रॅटेजी आहे ती आपण स्विंगचे अजून 2 स्ट्रॅटेजीज आहेत. एक आहे तुमचा स्विंगची जी स्ट्रॅटेजी आहे ती व्हॉलॅटिलिटी स्क्विज म्हणून एक कन्सेप्ट आहे त्याच्या बेसवरती आणि अजून एक आहे तुमचं मोमेंटम ब्रेकआउट. हे अजून 2 तुमच्या स्विंगच्या स्ट्रॅटेजीज घ्यायच्या आहेत मला आणि मग त्याच्यानंतर आपण इंट्राडेला शिफ्ट होणार आहे. तो आज ऍक्च्युली 3 स्ट्रॅटेजीज झालेल्या आहेत सो त्याच्यावरती म्हणून मी आज आता पुढची स्ट्रॅटेजी नाही घेते. याच स्ट्रॅटेजी वरती प्रॅक्टिस करा, बॅक टेस्टिंग करा आणि ती वॉचलिस्ट बनवा IPO ची. आजच्या सेशन मध्ये कोणाला काही डाऊट? नो. काही कन्फ्युजन नाहीये सगळ्यांना? नाही. ओके. अजून आपण काही स्टॉक्स बघूयात. कॅनरा बँक
त्याच्या एक रेंज ब्रेकआउटला आलेला आहे. स्विंग साठी चांगला आहे कॅनरा बँक. आय थिंक लिस्ट दिलेली आहे ना स्विंगची पण. आजच टाकलेली आहे मला वाटतं स्विंगची पण लिस्ट भरपूर मोठी. आज का काल टाकलेली. येस, त्याच्यामध्ये तुमचा JB केम फार्मा एक होता, कॉनकॉर एक होता, परत M&M फायनान्स टाकलेला, मनापुरम टाकलेला, मारुती होता, बरोबर. सिंजीन होता, येस येस श्रीराम ट्रान्सपोर्ट होता. सो हे स्टॉक सगळे तुम्ही बघा स्विंग साठी ह्या वीक मध्ये किंवा नेक्स्ट वीक पर्यंत हे स्टॉक तुम्हाला स्विंग साठी चांगले भेटतील. ठीक आहे. तो आज आपण इथेच थांबूयात. कोणाला काही डाऊट आहे परत एकदा मी विचारतेय. नो. ठीक आहे. आपण नेक्स्ट ह्याला तुमचे 2 स्विंगच्या स्ट्रॅटेजीज घेणार आहे. तर त्याच्यासाठी तोपर्यंत तुम्हाला आजच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे त्याचं बॅक टेस्टिंग करा आणि मग मला नेक्स्ट लेक्चरला काही डाऊट्स असतील तर विचारा. आणि आपण नेक्स्ट वीक मध्ये एक्झाम प्रिपेअर करतोय जे तुमच्या ह्याच्यावर असतील चार्ट पॅटर्न्स वरती. चालणार आहे सगळ्यांना? हो. ओके. सो चार्ट पॅटर्न्स वरती एक्झाम राहिलेली ती घेणार आहे. त्याच्यानंतर मग आपली स्ट्रॅटेजीज वरती एक्झाम राहील. असे 2 एक्झाम्स असणार आहेत. सो एक ह्या वीक मध्ये होईल, सॉरी नेक्स्ट वीक मध्ये होईल आणि एक पुढच्या महिन्यात होईल. कारण की स्ट्रॅटेजीजचा थोडा टाइम लागतो बॅक टेस्टिंग वगैरे करायला, म्हणून आपण स्ट्रॅटेजीजचा थोडा नेक्स्ट मंथ मध्ये नेक्स्ट मंथच्या एंडिंगला वगैरे आपण स्ट्रॅटेजीजची घेऊयात एक्झाम. चालेल? चलो, तर मी आज इथेच थांबतीये. Yes. काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही कधीही विचारू शकता आणि